चला तर आज आपण बनवूया कॉर्नचे भजी। कॉर्नचे भजी बनवण्यासाठी लागणार आहे आपल्याला हे कॉर्न, तांदळाचं पीठ, बेसनचं पीठ, हे कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची, कोथिंबीर। आता आपण ह्या कॉर्नचे दाणे काढून घेऊया आणि ते मिक्सरमध्ये क्रश करून घेऊया। हे कॉर्नचे आपण असे दाणे काढून घेऊया। हे बघा, कॉर्नचे दाणे काढून आता आपण धुवून घेतलेले आहेत आणि आता ते मिक्सर मध्ये जाडसर असे वाटून घेऊया। हे बघा, असं जाडसर असं मी कॉर्न वाटून घेतलेत मिक्सर मध्ये। आता ते मी एका भांड्यात काढून घेते। आता त्याच्यात मी 1 वाटी बेसन ऍड करते। बेसन तुम्ही अंदाजे घेऊ शकता, म्हणजे समजा जर ते तुम्ही कॉर्नचे किती दाणे घेता त्याच्यावर अवलंबून आहे, बेसन अंदाजे घ्या त्याप्रमाणे। 2 चमचे मी तांदळाचं पीठ घेते, ते भजी कुरकुरीत होण्यासाठी। ही हिरवी मिरची, कोथिंबीर बारीक चिरलेली, हा एक असा मोठा असा कांदा घेतलाय बारीक चिरून, लाल मसाला 2 चमचे घेते, थोडीशी हळद, जिरा आणि ओवा घेतलेला आहे थोडा, अंदाजे मीठ। तर ते आपण छानपैकी असं मिक्स करून घेऊया। हे आपलं कॉर्नचं भजीचं पीठ रेडी झालेलं आहे आणि इकडे तेल पण छानपैकी बघा गरम झालेलं आहे। आता हे आपण असे कॉर्नचे छोटे छोटे भजी काढून घेऊया या पद्धतीने। भजी काढताना नेहमी पहिला गॅस फास्ट ठेवायचा आणि त्याच्यानंतर थोडासा मंद करून घ्यायचा, नाहीतर मग ते वरून लाल लाल दिसतात आणि आतमध्ये कच्चे राहतात। म्हणून पहिल्यांदा गॅस नेहमी फास्ट ठेवायचा आणि नंतर स्लो ठेवायचा। ही एक ट्रिक लक्षात घ्या तुम्ही। असं तेल वितळून घ्यायचं। हे बघा किती छान झालेले आहेत, आतमधून पण असे कसे मोकळे मोकळे झालेले आहेत, हलके फुलके असे। तुम्ही एकदा जरूर ट्राय करून बघा आणि मला सांगा कसे झालेत ते।